स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण लक्ष्मीचे पावलांचा पॅच कसा काढायचा तो बघूया। तर इथं मी झेरॉक्सच्या दुकानामधून लक्ष्मीच्या पावलांची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट आउट आणलेली आहे। त्याच्यानंतर मी हा जो ग्लू आहे फॅब्रिक ग्लू आपण यूज करतो तो त्याच्यामध्ये 50% ग्लू आणि 50% पाणी असं मिक्स करून ते मी बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा इथं जसं केलंय त्या पद्धतीनं आपण जिथं काही ग्लू अप्लाय केलाय त्याच्या तिथे आपण रांगोळी फिल करून घेऊया। एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो जो ग्लू आहे तो जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच त्याच्यावर रांगोळी स्टिक होईल। तो जर वाळायला लागला तर रांगोळी स्टिक होणार नाही। त्यामुळे तुम्हाला जेवढी काही रांगोळी बनवायची आहे त्या ठिकाणी ग्लू अप्लाय करून घ्यायचा। त्याच्यानंतर एक पेपर घ्यायचा, त्याच्या साहाय्याने मी जसं दाखवलंय तसं जी काही रांगोळीचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा। त्याच्यानंतर जे आपले लक्ष्मीच्या पावलांचे बोट आहेत त्याचं झालेलं आहे। आता आपण त्याचं पाऊल बघूया खाली लक्ष्मीचं। तीच प्रोसिजर मी रिपीट केलेली आहे जी वरती केलेली आहे। पहिला ग्लू अप्लाय केलाय, ग्लू अप्लाय केल्यानंतर त्याच्यावरती रांगोळी टाकायची आणि एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरच्या साहाय्याने जी काही ती एक्स्ट्रा रांगोळी वगैरे असेल ती आपण दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची। नंतर सेम तीच प्रोसिजर आपण रिपीट दुसऱ्या पाऊलमध्ये करा। मी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजावं की रांगोळी पॅचेस कसं बनवतात। त्याच्यानंतर हे जे स्वस्तिक आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये रांगोळी फिल करूया। जी सेम प्रोसिजर आपण पहिल्या स्टेपला केली तीच सेम प्रोसिजर आपण फॉलो करायची आहे। त्याच्यानंतर हे जे स्वस्तिक आहे ते मी कंप्लीट केलेलं आहे। त्याच्यामध्ये जे डॉट्स आहेत स्वस्तिक मध्ये ते मी लाल कलरनी फिल करून घेत आहे। त्याच्यानंतर ही जी रांगोळी आहे त्याचा फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे। आता आपण त्याचा सेकंड लेअर बघूया। त्याच्या आधी जे काही लक्ष्मीच्या पावलामधले जे ते स्वस्तिकच्या तिथलं डिस्टन्स आहे ते आपण कव्हर करण्यासाठी मी एक मार्कर पेन घेतलेला आहे। मार्कर पेनने त्याची आउटलाईन काढून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीनं मी तिथे जी आपण पहिला प्रोसिजर केली होती तीच रिपीट तिथे फॉलो केलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी रांगोळी जी काय आहे ती स्प्रेड करून घ्यायची। फर्स्ट लेअर आपल्याला कंप्लीट झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण जे फर्स्ट लेअर अप्लाय केलाय त्याच्यानंतर आपल्याला रांगोळी कमीत कमी अर्धा तास सुकायला ठेवायची आहे। जर आपण अगोदरच त्याच्यावरती फर्स्ट लेअर अप्लाय करायला लागलो तर ती जी रांगोळी आहे ना ती पहिला लेअर नीट बसणार नाही। त्याच्यामुळे नंतर आपल्याला दुसरा लेअर जो आपण अप्लाय करतो तो आपल्याला ओबडधोबड दिसायला लागेल। तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ती रांगोळी सुकायला ठेवायची आहे जी की फर्स्ट लेअर दिलाय तो। त्याच्यानंतर आपण जी पहिली प्रोसिजर केली तीच रिपीट प्रोसिजर करायची आहे। पहिल्यांदा ग्लू अप्लाय करायचा आहे, त्याच्यानंतर
रांगोळी टाकायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे खाली पाऊलाच्या ह्याला पण तीच सेम प्रोसिजर करायची आहे। एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत ग्ल्यू हा ओलसर आहे तोपर्यंतच आपण त्याच्यावरती रांगोळी टाकून ते फिल करायचं आहे, नाहीतर जर वाळले तर रांगोळी नीट बसणार नाही। आणि लक्षात ठेवायचं की ग्ल्यू घेताना आपल्याला 50% पाणी आणि 50% ग्ल्यू अशा प्रपोर्शनमध्येच घ्यायचं आहे। तुम्ही इझिली ह्या ज्या काही रांगोळीचे पॅच आहेत ते इझिली तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर काही अडचण वगैरे आली तर मला खाली डिस्क्रिप्शन कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं आन्सर देईल। हे बघा, त्याच पद्धतीने आपण दुसरा पण लेअर अप्लाय करत आहोत। आणि जिथे शक्य नसेल ना तिथे तुम्ही मोठं जिथे स्पेस असेल ना तिथे तुम्ही रांगोळी टूल्सचा पण वापर करू शकता। सेम व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रोसिजर फॉलो करा। हे बघा, आपली रेडी रांगोळी बनवून तयार आहे। आता आपण ह्याला आउटलाईन करूया। आउटलाईनसाठी आपण ब्लॅक कलर वापरत आहोत। तुम्ही कोणताही कलर आउटलाईनसाठी वापरू शकता। मी पूर्ण लक्ष्मीच्या पावलांना आउटलाईन करून घेत आहे। त्याच्यानंतर आपण हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया। जो की माझा प्रिव्हियस व्हिडिओ आहे लोटसचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग कशी करायची हे पण दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ फार मोठा होतोय त्याच्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण कटिंग कशी करायची आहे। हे बघा, आपले लक्ष्मीची पावलं रेडी आहेत। अजून अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। हे बघा, आपण फोल्डही करून ठेवू शकतो। थँक्यू।